नमस्कार कुंभ राशीच्या भावांनो बहिणींनो, आजचा हा मंगळवार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळी रात्र ठरू शकतो, ज्याची कल्पनाही तुम्ही स्वप्नात केली नसेल. आज तुम्हाला नशिबाच्या पाठावर एक असा खेळ सुरू झाला आहे जिथं तुमची एक छोटी चूक, तुमचा एक चुकीचा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करू शकतो. सावधान, मी पुन्हा सांगते, अत्यंत सावध व्हा. तुमच्याच नात्यातील, तुमच्याच अत्यंत जवळची एक स्त्री आज तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली. ती बाहेरची कोणी नाही, ती तुमच्या घरातील असू शकते, तुमच्या नातेवाईकांमध्ये असू शकते, तुमच्या प्रेमाच्या नातेमध्ये असू शकते किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेली असू शकते. ती अशी स्त्री जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, जिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार आहात. पण आज, हो नेमका आजच्या मंगळवारी, ती तुमच्या पाठीच्या मागे असा खेळ खेळणार आहे ज्याचा घाव तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की असं अचानक काय घडणार आहे? कालपर्यंत सगळं ठीक होतं, मग आजच असं काय आभाळ कोसळणार आहे? तर कुंभ राशीच्या लोकांनो, ज्योतिषशास्त्राचा हा सर्वात भयंकर आणि दुर्मिळ योग आहे जुळून आला आहे. तुमच्या राशीचा स्वामी आहे न्यायाधीशचा शनिदेव. शनी हा अत्यंत सद्य, विचारपूर्वक चालणारा आणि कर्माचा हिशोब ठेवणारा ग्रह आहे. आणि आज दिवस कोणता आहे? मंगळवार. मंगळवारचा स्वामी आहे मंगळ ग्रह, जो अग्नी आणि राग आणि विध्वस्त आणि रक्ताचा करार आहे. जेव्हा शनीच्या राशीवर मंगळाची वक्र दृष्टी पडते आणि त्यात राहू केतूची सावली मिसळते, तेव्हा ज्योतिषशास्त्र सांगतात की स्त्री शक्ती उलटी फिरते. म्हणजेच तुमच्या आयुष्यातील स्त्री ऊर्जा ही सकारात्मक न राहता अत्यंत विनाशकारी बनते. आज तुमच्या कुटुंबातल्या 7व्या आणि 8व्या स्थानावर अशी काही ग्रह चालली आहेत की ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला, तुमच्या नोकरीला किंवा तुमच्या व्यवसायाला एक स्त्री माध्यमातून नजर लागली आहे. ती स्त्री तुमच्या विनाशकाची आहे. कुंभ राशीचे लोक असे असतात की तुम्ही मनाने अतिशय साफ असता. कोणाचे 2 रुपये तुम्ही स्वतःकडे ठेवत नाही. कोणी संकटात असेल तर ते स्वतःचे खिसे रिकामे करून मदत करतात. पण तुमची हीच अति भानगडी वृत्ती, तुमचा हा सगळा आपलेपणा, हे स्वभाव आज तुमचा सर्वात मोठा काळ ठरणार आहे. ही स्त्री तुमच्या या स्वभावाचा फायदा घेणार आहे. ती तुमच्या समोर इतकं गोड बोलेल, तुमच्या दुःखावर इतकी सहानुभूती दाखवेल की तुम्हाला वाटेल या जगात ह्यासारखं चांगलं कोणीच नाही. पण लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तिच्या चेहऱ्यावरच्या त्या खोट्या हसूच्या मागं काय लपलं आहे, जर तुम्ही पुढच्या काही मिनिटात समजून घेतलं नाही तर उद्या पश्चाताप करायला वेळ लागणार नाही. तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे धडे आहेत. आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण अशा 4 धक्कादायक गोष्टीचा खुलासा करणार आहोत जे ऐकून तुमचं पायाखालची जमीन घसरेल. ती स्त्री नेमकी कोण आहे? ती गुपित लक्षणं जी कधी लपवू शकत नाही. तुमचं ते घर फोडणार, बँक खातं रिकामं करणार आणि तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढवायला लागणार. आज मंगळवारी तुम्हाला कोणत्या 3 महाचुका टाळायच्या आहेत? त्या चुका केल्यास थेट विनाश निश्चित आहे. या सर्वात महत्त्वाचं बजरंगबलीचा तो गुप्त उपाय जो स्त्रीचं पूर्ण डाव उलटून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्यात सुरक्षित आहे तर हा तुमचा गैरसमज असू शकतो. कुंडली खोटं बोलत नाही, ग्रहाची चाल कधी चुकत नाही. डोळे कधी कान उघडे ठेवा, कारण आजचा मंगळवार तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्हीही बदलणार आहे. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया की स्त्री नेमकी कोण आहे आणि तुमच्यावर पहिला वार कधी आणि कसा करणार आहे. कुंभ राशी माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता या टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्याला त्या चेहऱ्यावरून भुरका फाडायचा आहे. ती स्त्री नेमकी कोण आहे? ती तुमच्या आयुष्यात नक्की कोणत्या रूपात वारंवार आहे? ज्योतिषशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यासानुसार जेव्हा कुंभ राशीच्या कुंडलीत मंगळ आणि शनीचा असा विपरीत योग येतो, तेव्हा ती स्त्री तुमच्या अगदी जवळच असते. ती अनोळखी नसते. तिला तुमच्या घरातील, तुमच्या कमजोरीची आणि तुमच्या पैशाची संपूर्ण माहिती असते. चला आपण ती कोण असू शकते ती 3 वेगवेगळ्या पातळीवर समजून घेऊया. पहिली शक्यता, ती तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी एक असू शकते. अशी स्त्री जी तुमच्या सुखदुःखात भागीदार असल्याचं नाटक करते. तुमच्या घरात काहीही चांगलं घडलं की हिचा जळफाट होतो. जेव्हा तुमची प्रगती करता, नवीन गाडी घेता किंवा घरात सोनं नाणं आणता, जेव्हा ही स्त्री तोंड उघडून तुमचं कौतुक करेल, पण तिच्या डोळ्यात सुयाचं स्पष्ट होऊ शकतं. ती तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करते. भावा बहिणीमध्ये वाद, सासू सुनामध्ये विष कालवते, नवरा बायकोच्या विश्वासाला तडा देते. तिचे मुख्य उद्दिष्ट, आजच्या मंगळवारी ती घरातील एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठे वाद पेटवते.
दुसरी शक्यता, जर तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, ती काम करणारी एखादी महिला तुमच्या विरोधात कट रचत असते. ती तुमच्या कामात खूप मदत करण्याचा आणते, तुमच्याकडून ऑफिसमध्ये गुंतवणूक करते, तुमच्या बिझनेसचे प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करते. ते तुमच्या पाठीमागे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्या क्लायंटचे कान भरवते. आजच्या या दिवशी तुमच्या किंवा तुमच्या ईमेल चुकीचा वापर केला गेला तर ते मेहनतीचे शेरे लाटणे हे तुम्हाला अपयशी ठरवते. हा तिचा छुपा अजेंडा आहे. आता ती तिसरी शक्यता आहे, ती सर्वात धोकादायक आहे. प्रेमाचे किंवा अतिशय जवळच्या मैत्रीचे नाते कुंभ राशीचे पुरुष खास करून या जाळ्यात लवकर अडकतात. ती अत्यंत गोड बोलते. तिच्या बोलण्यात इतकी मोहनी असते की तिच्या शब्दाच्या स्वतःची विवेक विसरून जाते. ती नेहमी स्वतःला बिचारी किंवा संकटात असल्याचं दाखवते, जेणेकरून तुम्ही तिची सहानुभूती वाटेल. ही स्त्री केवळ एक तुमच्या पैशावर आणि तुमच्या संशयावर डोळा ठेवून आहे, तुमच्या भावनांशी खेळत आहे. आजच्या मंगळवारी ती तुमच्याकडून मोठी आर्थिक मदत मागू शकते किंवा तुम्हाला एखाद्या अशा भावनिक जाळ्यात ओढू शकते जिथून बाहेर पडताना तुमची बदनामी निश्चित असेल. जर तुम्हाला अजून शंका असेल तर 3 लक्षणावरून तुम्ही तिला आज ओळखू शकाल. ती तुमच्या समोर इतर प्रचंड बदनामी करते की इतरांसमोर तुमची. जरा एखादी स्त्री तुमच्या जवळ येऊन तुमच्याच घराबद्दल किंवा सहकार्याबद्दल विशेष ओळखत असेल, लिहून घ्या की ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल तेच करत आहे. तिला तुमचा पगार, तुमची बँक बॅलन्स किंवा तुमच्या मालमत्तेची जास्त रस असते. आज मला एवढ्या पैशाची गरज आहे, माझं हे काम करून दे, असं म्हणून ती सतत तुमच्याकडून आर्थिक फायदा लाटण्याचा प्रयत्न करते. ती तुमच्यासोबत असताना अचानक तिचे फोन कॉल्स येतात. ती बाजूला जाऊन बोलते की तुमच्यापासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते. तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती किंवा खोटेपणा तुम्हाला नेहमी जाणवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आज शनी आणि मंगळ युती तुम्हाला हाच इशारा देत आहे की या स्त्रीचा खरा चेहरा ओळखण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही तिचा गोड बोलण्याची बळी पडला तर उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात फक्त अंधारी घेऊन येईल. आता प्रश्न येतो, तो नेमका कट रचत आहे. ती आजचा दिवस तुमचा पहिला वार कसा करणार हे जाणून घेण्यासाठी लगे पाहूया. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या संवेदनशील भागामध्ये आलो आहोत. तुम्ही आतापर्यंत ती लक्षणं समजून घेतली, ती कोण असू शकते अंदाज लावला, पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे की ती आजच्या मंगळवारी तुमच्यावर नेमका वार कसा करणार. तिचा अंतिम कट काय आहे. ग्रहाची आजची स्थिती सांगते की कुंभ राशीच्या लोकांना स्वाभिमान खूप मोठा असतो. तुम्ही कोणासमोर झुकत नाही आणि चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. ती स्त्री नेमका तुमच्या या स्वभावाला आणि तुमच्या रागाला स्वतःचं हत्यार बनवणार आहे. ती तुमच्यावर प्रामुख्याने 3 मार्गाने हल्ला चढवणार आहे, ज्याची तयारी तिने आधीपासूनच केली आहे. पहिली आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे खोटे आरोप. आजच्या दिवशी कुंडलीत राहूचा प्रभाव वाढल्यामुळे ती स्त्री तुमच्यावर एखादा असा खोटा आळ किंवा आरोप लावू शकते ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल तर तुमच्यावर तो छळ किंवा अधिक फटका खोटा आरोप लावून तुमची नोकरी धोक्यात आणू शकते. जर ती नातेसंबंधात किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल तर ती घरगुती वादाचे रूप थेट पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीत करण्याचा सहज सल्ला देत असेल. आज जर तुम्ही तिच्याशी वाद घालायला गेला तर ती स्वतःला दाखवू शकते, तुमच्या विरुद्ध पुरावे उभा करेल आणि तुम्हाला गोत्यात आणेल. दुसरा वार असेल तुमच्या खिशात तुमच्या कष्टाच्या पैशावर. कुंभ राशीचे लोक असतात. ती स्त्री ओळखू आहे की आज ती अत्यंत भावनिक नाटक करून, रडून किंवा स्वतःला मोठ्या संकटात टाकून तुमच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करू शकते किंवा एखाद्या अशा जागेत किंवा खोट्या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायला लावेल जिथे तुमचे पैसे कायमचे अडकतील. लक्षात ठेवा, आज दिलेला पैसा किंवा आज केलेली कोणतीही सही तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. ते पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून तुम्हाला कंगाल बनवण्याचा कट रचेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी तुमची इज्जत, तुमची समाजातील पद पैशात मोठी असते आणि यश पातळीवर ती स्त्री आज करायला निघाली आहे. ती तुमची अत्यंत खाजगी गोष्ट, तुमचे वैयक्तिक मेसेज, फोटो किंवा तुमचे अशा लोकांपर्यंत उघडे करेल जी कधी तुमच्या जाळ्यात अडकेल. नात्यामध्ये तुमच्या नावाचे खोट्या अफवा पसरून ती तुमची प्रतिमा अशी टाकेल की लोकांना तुमच्याकडे संशयाचे पाहण्याचे भाग पडेल. तिचा हा हेतू तुम्हाला आर्थिक नुकसान पोहोचवणे नव्हे तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतकं खेचून टाकेल की तुम्ही पुन्हा कधी उभे राहू शकणार नाही.
आता विचार करा की आज तुम्ही स्वतःचा ताबा गमावला, तिच्यावर ओरडला किंवा तिच्याशी वाद घातला तर काय होईल? ग्रहाची वक्रदृष्टी आज तुमच्यावर आहे. तुम्ही रागाच्या भरात जे काही बोलणार आहात ते रेकॉर्ड करू शकते किंवा त्याचा वापर तुमच्या विरुद्ध पुराव्यासाठी करू शकते. म्हणून आजचा मंगळवार हा तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा आहे. वादळ शांतपणे वाहून जाऊन देऊ नका की त्यात स्वतःचं घर उकळून द्यावा लागेल. हा निर्णय संपूर्ण तुमच्या हातात आहे. काळजी करू नका. या चक्रव्यूहमध्ये बाहेर पडण्याचा मार्गही आहे. आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्या 3 महाचुका टाळाव्या हे जर तुम्ही समजून घेतलं तर ती स्त्री कितीही प्रयत्नशील असली तरी तुमचं बल वाकडं करू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या महाचुका कोणत्या आहेत ज्या तुम्हाला आजच्या आज जाळ्यात टाकायच्या आहेत. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या वळणावर उभे आहोत जिथे तुमचं एक चुकीचं पाऊल तुम्हाला विनाशकाच्या खाईत टाकू शकतं. शहाणपणाचा निर्णय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. शत्रू कितीही बालंड्या असला तरी, तिचा कितीही मोठा असला तरी, तोपर्यंत स्वतःची चूक करत नाही तोपर्यंत कुणाला तुमचं काही बिघडू देत नाही. आजच्या या अत्यंत संवेदनशील मंगळवारी तुम्हाला तुमच्या कुंडली शनी आणि मंगळचा प्रकोप शांत ठेवायचा असेल तर ह्या 3 महाचुका कोणत्याही परिस्थितीत करू नका. या चुका लिहून ठेवा, डोक्यात घट्ट बसवून ठेवा. पहिली सर्वात चूक, आजच्या दिवशी कोणत्याही स्त्री सांगण्यावरून किंवा तिच्या दाबाखाली येऊन कोणते आर्थिक व्यवहार करू नका. जर स्त्री तुमच्याकडे येऊन रडगाणं गात असेल, मला पैशाची खूप गरज आहे, उद्या परत करते असं सांगत असेल तर आज तिला नम्रपणे नकार द्या. आज दिलेला पैसा कधी परत येणार नाही. दुसरी गोष्ट, कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर, जमिनीवर व्यवहार करू नका. ती आज तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करेल. तुमचे खोटे आरोप किंवा तुमच्या कुटुंबावर बोलणे जेणेकरून तुम्हाला राग येईल. तुमच्या व्यवसायाचे पुढील प्लॅन्स, बँक खात्यातील किती पैसे, तुमच्या कुटुंबात आयुष्यात अडचणी सुरू आहेत ते आज कोणत्याही स्त्रीसमोर बोलू नका. आज तुम्ही सांगितलेला तुमच्या कामाची गुपिते उद्या तुमच्या विरुद्ध ब्लॅकमेल हत्यार म्हणून वापरू शकतात. लक्षात ठेवा कुंभ राशीच्या लोकांनो, आज शनिदेव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. जर तुम्ही या 3 चुका केल्या तर कितीही जाळे फेका, तुम्ही त्यातून अगदी सहसलामत बाहेर पडाल. पण आता प्रश्न उरतो, केवळ सावध राहून भागेल का? तर नाही. आपल्या या संकटाचं नाटक करायचं आहे. वाईट शक्ती तो कट करायचा, उधळून लावण्यासाठी आपल्या देवताचे आशीर्वाद घ्यावे. आज मंगळवार आणि मंगळवारी अशा संकटामधून फक्त एकच देव आपल्याला वाचवू शकतो, ते म्हणजे संकटामध्ये हनुमान. पुढील भागात आपण पाहणार आहोत शक्तिशाली महाउपाय जो स्त्रीचा पूर्ण डाव तिच्यावर उलटून टाकेल. मंडळी, आता आपण शेवटच्या भागात येणार आहोत. आज मंगळवार आणि मंगळवाराचे राज कोण, कलियुगाचे जीवन देवता, संकटमोचन प्रभर बजरंगबली हनुमान. जेव्हा हनुमानजी आपल्या पाठीशी उभे राहतात तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणालाही छुपा शत्रू किंवा कोणतीही कपटी स्त्री तुमचं वाकडं करू शकत नाही. भूत, पिश किंवा कोणतेही तंत्र मंत्र त्यांच्या नावाचे पळून जातात. आजच्या या भयंकर शनी मंगळ युक्तीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि त्या स्त्रीचा कट तुमच्यावर उलटवण्यासाठी आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा गुप्त महाउपाय करायचा आहे. सर्वात आधी स्वच्छ हातपाय धुवून किंवा स्नान करून स्वच्छ कपडे घाला. तुमच्या घरातील देवासमोर किंवा शक्य असल्यास जवळच्या हनुमान मंदिरात जा. हनुमान मंदिरात मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. लक्षात ठेवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावला की त्या जाळ्यात दिव्यामध्ये 2 अखंड ज्योत लावा. लावल्यावर डोके ठेवून फूल आणि अशा लवंगा निवडा, तुटलेल्या नको. ज्योतिषशास्त्र लवंग ही मंगळवारची नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. आता डोळे बंद करून हात जोडून आणि अत्यंत भक्तिभावाने 3 वेळा हनुमान चालीसा वाचा. मोबाईलवर लावली तरी ऐका, मनातल्या मनात ऐका. तर मंडळी, आता आपण शेवटच्या टप्प्यात जाऊया जिथे तुम्हाला आज रात्रीची एक अंतिम चेतावणी देणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, सुजाव भावनांनो आणि बहिणींनो, आता व्हिडिओ संपण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरक्षित घेऊन येणार आहे. ग्रहाची चाल कितीही विक्र असली तरी, शत्रूचा कट कितीही मोठा असला तरी तुमच्याकडे सावधगिरीचं हत्यार आहे. बजरंगबलीचा महाउपाय आहे. वेळ अजूनही गेली नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर शांत चित्ताने डोळे बंद करून 5 मिनिटे विचार करा. तुमच्या अवतीभोवती अशी कोणती स्त्री आहे जी अचानक तुमच्याशी खूप गोड बोलू लागली आहे? अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, पण ती तुमच्या पाठीमागे तुमच्याच लोकांचे कान भरते? तिला ओळखा. तिच्यापासून आजच अंतर ठेवा. आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये काही पाहिलं ते आयुष्यात रक्षण करण्यासाठी आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःवर नियंत्रण ठेवा.
कोणाशीही वाद घालू नका. मनातल्या मनात हनुमानचे स्मरण करा. लक्षात ठेवा, कुंभ राशीचे लोक कधीही पराभूत होत नाही. त्यामुळे शनिदेव, न्याय आणि हनुमानजीची शक्ती. आज मंगळवार तुमच्यासाठी संकट नाही तर तुमच्या विजयाचा पहिला दिवस आहे. जर तुम्हाला बजरंगबलीवर पूर्ण विश्वास असेल, तर तुम्हाला वाटत असेल की ते तुमच्या पाठीशी उभे आहेत, तर न विसरता कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची कमेंट तुमच्या भक्त आणि सकारात्मक ऊर्जा वाढवेल. हा व्हिडिओ तुम्हाला अशा मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांची कुंभ रास आहे, जेणेकरून त्यांना महासंकटापासून वेळेत सावध होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला व्हिडिओ राशी भविष्याची अचूक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. तुमचं घर सुखासमाधानाने भरून जावो याच सदी मी इच्छा करत आहे. तुमची रजा घेते. सुरक्षित राहा, सावधान राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.